नमस्कार शेतकरी बांधवांनो, मानसी ॲग्रो फार्म. मी चंद्रकांत माडी, शनी मांडर, तालुका जिल्हा नंदुरबार. ही तुम्ही बघू शकता. आपण आज व्हिजिटला आलो होतो इकडं गावाजवळची जे सप्टेंबर लागवडची ही बाग आहे. आज जवळजवळ 6 महिने होण्यात आले. लागवडनंतर शेतकरी त्यांच्या पद्धतीनं करत होते. मागच्या व्हिडिओत दाखवलं आहे आपण, टाकली जे 2 महिन्यापर्यंत काही आउटपुट दिसली नाही, पाहिजे तसं वाटलं नाही, वाढ म्हणा ग्रोथ म्हणा. तर शेतकऱ्यांनी आपल्या अंडरमध्ये दिली पूर्ण मार्गदर्शन सकट. तर जास्त वायफळ खर्चही न करता एकदम वाजवी फवारण्या, थोड्याफार 2-4 ड्रिंचिंग. तर आज तुम्ही बागेचा रिझल्ट बघू शकता. ही 6 महिन्याची बाग आहे. जो 1.25 महिन्याचा 2 महिन्याचा शेंडा छाटणीचा टायमिंग होता, तो शेतकऱ्यांमुळं चुकल्यामुळं आपण त्याला 3.5 ते 4थ्या महिन्याला आपण छाटणी घेतली होती. एक साधारण छाटणी मारली. त्याच्यानंतर हे जे फुटवे निघालेत, आजही बागेची कॅनोपी, ग्रीनरी, ग्रोथ. आता हे झाड तुम्ही बघू शकता कुठं लागते. थोडंफार काही झाडं मागं पुढं होतात, पहिल्या भाराला हे राहतच, कारण यांनी आंतरपीकही येतं. तुम्ही बघू शकता कांदा घेतलेला आहे, त्याच्यानंतर कांदा घेतला 3-3.25 महिन्यात कांदा हा निघालेला आहे. आंतरपीक घेऊनही बागेची ग्रोथ, कारण बऱ्याच वेळेस आंतरपीक घेतल्यानंतर काही शेतकऱ्यांना अडचणी येत असतात. सकिंग पेटच्या म्हणा, आडीची म्हणा, बागेला ग्रीनरी वगैरे. आता हे तुम्ही बघू शकता छाटणीनंतर ह्या ब्रँचेस जवळजवळ कंपल्सरी प्रति झाड 16-17-18पर्यंत ब्रँचेस आलेले आहे. मेन ही सेटिंग. आता तर काही गरज नाही सेटिंगची, शेतकऱ्यांना हे तोडायला लावले आहेत आता आपण, कारण कडी राहिली तर ग्रोथला थोडंसं अडचण येते, म्हणून हे तोडणं देखील महत्त्वाचं आहे. बाकी झाडाची कॅनोपी ग्रोथ बघा तुम्ही, सगळं पूर्ण बाग. आता ह्या ज्या ब्रांचेस आहेत 15, 16, 17, 18 आहेत, काही झाडांना 20ही आहेत, परंतु 15 ते 20च्या अंदरमध्ये. याची आपण फेब्रुवारी एंडिंगला छाटणी घेणार आहोत भारासाठी, मेन भारासाठी. जेव्हा याची छाटणी घेतली जाईल तर कंपल्सरी मेन ब्रँचेस निघतील याच्यातनं. झाडावर 30पर्यंत, सरासरी 30पर्यंत कंपल्सरी ब्रँचेस निघतील. पेरूच्या एका फांदीमध्ये, एका स्ट्रॉंग फांदीमध्ये 1 किलो माल तयार करण्याची ताकद असते. म्हणजे 250चं जर पकडलं तर 4 फळं होता, 300, 350चं पकडलं तर 3 फळं होता. पण तरी पण आपण 300-350चा हिशोब जरी पकडला तरी आपण फक्त प्रति फांदी 2च फळं पकडणार आहोत, जेणेकरून पहिला भार आहे झाडांना ट्रेस जाणार नाही, बाग ट्रेसमध्ये जाणार नाही. कारण बऱ्यापैकी असं आढळून आलं आहे, मला बऱ्याच शेतकऱ्यांनी बी टाकलं, पहिल्याच भाराला 60, 70, 80पर्यंत फळं पकडल्याने, काही सगळ्यांच्या नाही म्हणत मी, पण काही बागा या डंप होण्याचे प्रकार दिसले आहेत. म्हणून पहिला भार जरी असला तरी आपल्याला 60पर्यंत तर बसतंय. प्रति फांदी 2 फळं जरी पकडली ही ग्रोथ आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, प्रॉपर नियोजन, सगळ्या गोष्टी कमी खर्चात चांगलं उत्पन्न घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रॉपर बागेला गरज कशाची, डिफिशियन्सी आहे का कशाची, ते बघूनच ट्रीटमेंट केली गेली पाहिजे. जर का आपल्याला माहीत नसलं तर नेमकं अडचण असते दुसरी, आणि आपण खतं किंवा फवारण्या देत असतो दुसऱ्या, याच्याने खर्चही होतो, टाईमही वाया जातो. म्हणून जर लागवड झाली असेल किंवा लागवड करायची असेल तर मानसी ॲग्रो फार्मला खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा.